हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 5. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. एक, ऐसे सदा सर्वत्र संचले. मूलतः आत्मपरब्रह्मांड म्हणजे एक पोकळी होती. त्यामधील परमदिव्य आत्मशक्तीमधून ओम असा महादिव्य परमविस्फोट होऊन ब्रह्मांडामधील यच्च यावत प्रत्येक वस्तून वस्तू त्या आत्मपरम चैतन्यामधून, त्या आत्मपरम ऊर्जेमधून निर्माण झालेली आहे. येथे या आत्मपरब्रह्मांडात अन्य शक्ती अस्तित्वात नाही. यामुळे साहजिकच येथील प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत्मपरब्रह्म भरलेले आणि व्यापलेले आहे. त्याच्या अस्तित्वाशिवाय येथे चल अचल, सजीव निर्जीव अशी एकही वस्तू, एकही गोष्ट असू शकत नाही, टिकू शकत नाही. तथापि आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म, अरूप, निराकार, अदृश्य असल्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत्मपरब्रह्म सूक्ष्म आहे, अदृश्य आहे. यामुळे एक अद्भुत गोष्ट घडते. जर आपण एखादी वस्तू, एखादी गोष्ट नष्ट करायला गेलो तर तसे आपण करू शकत नाही. आपल्या कृतीमुळे वस्तूचे रूप, आकार, विकार, गुण बदलतील. त्यावर रासायनिक क्रिया होईल, परंतु ती वस्तू किंवा गोष्ट पूर्णपणे नष्ट होणार नाही. याचा परिणाम असा होतो की काही कारणाने सजीवामधून आत्मपरब्रह्म निघून गेले तर त्या सजीवाचे कलेवर होते, त्याचा देह निचेष्ट होतो. तो पुरला किंवा जाळला तर त्यामधील पंचमहातत्वे विलग होऊन ती आपापल्या मूळ तत्वामध्ये विलीन होतात. यास्तव श्री समर्थ येथे म्हणतात की ऐसे सदा सर्वत्र संचले. अशा प्रकारे ते आत्मपरब्रह्म या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सदा साचलेले आहे, संचार करत आहे. ते सर्वत्र भारलेले आहे, व्यापलेले आहे, भारावलेले आहे, भिनलेले आहे. याचा दुसऱ्या भाषेत असा अर्थ आहे की येथे आत्मपरब्रह्मात आत्मपरब्रह्म व्यापलेले आहे. 2, जे तर्का न वचे अनुमानले. श्री समर्थ म्हणतात की आत्मपरब्रह्म तर्काने किंवा तात्विक वचनांनी किंवा अनुमानाने जाणता येत नाही, सिद्ध करता येत नाही. तसे केल्यास ते चुकीचे जाणले जाईल. चुकीचे काहीतरी विचित्र, ॲब्सर्ड सिद्ध होईल. तर्क. आपण शर्ट, पॅन्ट, कानावरती केसाचा भांग पाडलेली व्यक्ती येत असली की म्हणतो कोणीतरी पुरुष येत आहे, परंतु होते भलतेच. ती व्यक्ती जवळ येते आणि लक्षात येते की ती व्यक्ती स्त्री आहे. हे असे होते कारण सर्वसाधारणपणे आपण असे गृहीत धरतो की अशी वेशभूषा आणि केशभूषा असली की तो पुरुष असतो. हे असे ठरवण्यासाठी आपण हे प्रमाण वापरतो. परंतु आताच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात तसे असेलच असे नाही. यामुळे आपण केलेला तर्क चुकतो. याचा अर्थ तर्क करायला त्यापूर्वी त्या संबंधी आपल्याला काहीतरी माहिती असावी लागते. त्या अगोदरच माहीत असलेल्या गोष्टीच्या आधारावर आपण तर्क करतो, परंतु आपण तसे आत्मपरब्रह्माच्या बाबतीत करू शकत नाही. कारण आत्मपरब्रह्माच्या आधी येथे काहीही नव्हते. यामुळे आपल्याला त्या सदृश्य
काही माहिती असणे हे असंभव आहे. अशा प्रकारे श्री समर्थ सांगतात की आपण आत्म परब्रह्म तर्काने जाणू शकत नाही. वचे, याचे वचन आणि वाचा असे दोन अर्थ आहेत. वचन, आपण आत्मपरब्रह्म वचनाने जाणू शकत नाही. आत्मपरब्रह्माबद्दल वचन आहे की ते सूक्ष्म, अरूप, निराकार, अदृश्य आहे. आता अशा आत्मपरब्रह्माबद्दल असे वचन जाणून ते कसे आहे त्याची कल्पनाही करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, आत्मपरब्रह्म अंशात्मक अस्तित्वाने प्रत्येक सजीवाच्या अंतःकरणात वास्तव्यास असते. याला अनुसरून आपण या अत्याधुनिक काळात सजीवाचे अंतःकरण फाडून पाहिले तर ते सूक्ष्म, अरूप, निराकार, अदृश्य असे अंशात्मक आत्मपरब्रह्म तेथे त्या अंतःकरणात उपस्थित असूनही आपण पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. त्याची जागा नक्की कुठे आहे तेही ठरवू शकत नाही. जसे फुलाला वास आहे हे त्रिवार सत्य आहे आणि तरीही फूल हातात घेऊनही आपण तो वास हातात पकडू शकत नाही किंवा भांड्यात साठवू शकत नाही. दोन वाचे, आपण आत्मपरब्रह्म वाचेनेही जाणू शकत नाही. आत्मप्रचिती असलेल्या महंताला आपण विचारावे की आत्मपरब्रह्म कसे आहे, तर असा हा बिचारा महंत बुद्धी स्मृतीला कितीही ताण देऊन जरी सांगू लागला तरी तो तसे पूर्णत्वाने सांगू शकत नाही. सांगून सांगून तो थकतो आणि शेवटी म्हणतो की आपण स्वतःच त्याची अनुभूती घ्यावी हे उत्तम. अशा प्रकारे श्री समर्थ सांगतात की आपण आत्मपरब्रह्म वचनाने किंवा वाचेने जाणू शकत नाही. अनुमान, सकृत दर्शनी तर्क आणि अनुमान एकच वाटतात. यास्तव प्रथम तर्क आणि अनुमान यातील फरक लक्षात घेऊ. तर्क हा मागील अनुभवावरून सद्य परिस्थिती लक्षात घेऊन केला जातो. आपण केलेला तर्क सत्य की असत्य हे तर्क केल्यानंतर ठरविले जाते. उदाहरणार्थ, आपण वर तर्क या निरूपणात पाहिले की अगोदर तर्क केला गेला आणि मग जेव्हा ती व्यक्ती जवळ आली तेव्हा आपल्याला माहीत झाले की आपण केलेला तर्क चूक होता. अनुमानात तसे नसते. येथे अगोदर सिद्ध करून मग अनुमान जाहीर केले जाते. ज्याच्या आधारे अनुमान ठरवायचे असते ते आणि ज्याच्याबद्दल अनुमान करायचा असतो ते असे दोन्हीही अनुमान करण्याआधीच आपल्याकडे उपलब्ध असतात. येथे तर्काप्रमाणे प्रमाण वापरले जाते, परंतु त्याची प्रचिती तेथेच अगोदर घेतली जाते. उदाहरणार्थ, साखर खाल्ली जाते आणि आपण असे ठरवतो की साखर गोड असते. आता श्रीखंड प्रत्यक्ष खाल्ले जाते आणि तेही साखरेप्रमाणे गोड लागते आणि मग आपण अनुमान जाहीर करतो की श्रीखंड गोड असते. आत्मपरब्रह्माच्या बाबतीत अनुमान ठरवण्यासाठी आपल्याकडे आत्मपरब्रह्मासारखे अन्य काहीही नाही. तसेच त्याप्रमाणे प्रचिती घेण्यासाठी आपल्याकडे अगोदर आत्मपरब्रह्मही उपलब्ध नाही. मग आता अनुमान कसे ठरवणार? अशा प्रकारे श्री समर्थ सांगतात की आपण आत्मपरब्रह्म अनुमानाने जाणू शकत नाही. हरिओम.